5 वर्षांपासून खोरवडी दौंड तालुका येथील अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता बंद. ग्रामस्थ हतबल प्रशासनाकडून बघ्याची भूमिका, न्यायासाठी निर्भय आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पुढाकार. मुक्काम खोरवडी पोस्ट तालुका दौंड जिल्हा पुणे येथील खोरवडी गावठाण ते खोरवडी स्मशानभूमीपर्यंत असलेला गटनकाशाप्रमाणे सार्वजनिक रस्ता हा गेली 5 वर्षांपासून गट नंबर 24 मधून बंद करण्यात आलेला असून खोरवडी गावातील ग्रामस्थांना या स्मशानभूमीचा वापर करता येत नसल्याने गावांमधील व्यक्तीचे निधन झाल्यास गेल्या 5 वर्षांपासून येथे अंत्यविधी करता येत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. या गावामध्ये कोणाचाही अंत्यविधी करण्यासाठी त्यांना खोरवडी या स्मशानभूमीचा वापर न करता दौंड येथील स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी जावे लागत असून त्यांना त्या ठिकाणी आर्थिक खर्च देखील जास्त प्रमाणात येत असल्याचे माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. सद्यस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या GR प्रमाणे गट नकाशाप्रमाणे रस्ता क्रमांक 417 हा निर्धारित केलेला असून सद्यस्थितीमध्ये बंद स्वरूपात आहे, परंतु हा कागदोपत्री शासन दरबारी चालू असल्याचं दर्शवण्यात येतो आहे. सदर प्रकाराविषयी ग्रामस्थांकडून भूमी अभिलेख यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दौंड तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी दौंड यांच्याकडे केलेल्या तक्रारीचे फक्त कागदोपत्री निवारण करण्यात आलेले असून सध्या स्थितीमध्ये हा रस्ता बंद स्थितीमध्ये असून याचा उपयोग ग्रामस्थांना करता येत नाही. या रस्त्यालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना या रस्त्याच्या अभावी वहिवाट करता येत नसून अनेक वेळा पिकांचे नुकसान देखील शेतकऱ्यांना सोसावे लागले असून सद्यस्थितीमध्ये देखील या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. सदर प्रकाराविषयी दौंड तहसीलदार यांच्याकडे ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला असून निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं देखील या प्रकरणाविषयी माहिती 5 मार्च 2026 रोजी पुरवण्यात आलेली असून सध्या स्थितीचे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आलेले आहेत. उपविभागीय अधिकारी दौंड यांचे तहसीलदार दौंड यांना पुन्हा स्थळ पाहणी करून योग्य ती उचित कार्यवाही करून निवारण करण्यासंदर्भात असलेले पत्र देखील स्थळ पाहणी दिनांक 7 जानेवारी 2026 देण्यात आले असून यावर अद्याप कुठलाही कार्यवाही झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल विभाग तसेच पुणे जिल्हा अधिकारी आणि 2 तहसील कार्यालय यांना निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ईमेलद्वारे या खोरवडी गावातील ग्रामस्थांच्या दुःखद व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या स्मशानभूमीमध्ये ते सन्मानासहित करण्यात यावे आणि नागरिकांना कुठलाही आर्थिक आणि मानसिक त्रास होऊ नये यासाठी तात्काळ निवारण करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे.